16 मध्ये 61 धावा नाबाद करणारा फलंदाज द वेल फिनिशर ऑफ कळंबोली संदीप टुबे. तर दीपक सर एक तर यावेळेस चला मी विनंती करेन जितेन सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मैच पारितोषिक द्यायचं है। तो मैं जितेन सर से गुजारिश करना चाहूंगा कि आपके शुभ हाथों से इस मैच में केवल 16 गेंदों में 61 रन बनाए, 40 प्लस के खिलाड़ी है, इस कलंबोली के सबसे बेहतरीन फिनिशर है। बड़े बड़े मुकाबले इन्होंने अपने बल्लेबाजी के बलबूते पर अपने टीम को जीता है और इस मुकाबले में भी जब टीम फंसी हुई थी तब टीम के लिए मैं कहूंगा कि 61 रनों की एक नॉट आउट पर इनके बल्ले से आई है। तो यस एक एक्सपीरियंस खिलाड़ी है। और आर्या जो कि मैं कहना चाहूंगा फर्स्ट टाइम मैंने भी इन्हें देखा है गेंदबाजी करते हुए, इनके पिताश्री भी इस मुकाबले में खेल रहे हैं, बहुत अच्छी बॉलिंग की है और अपना मैन ऑफ द मैच डेडिकेट कर रहे हैं। ये होता है दोस्तों एक स्पोर्ट्समैन स्पिरिट जो हमारे संदीप दादा का बहुत बार हमने देखा है और आज फिर एक बार इस रोडपाली वालों को भी इन दादा ने दिखाया है। पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव मिळतो, एका धावेने धावसंख्येला सुरुवात करतोय तो फलंदाज सागर ना साई उदंडाचा 12th मॅन हा भावेश उलवेकर मॅन विथ आर्म गोल्डन आर्म बोलला जातो, मॅन फॉर्म खिडूकपाडा भावेश उलवेकर। तर भावेश 20 मिनिटांमध्येच इनिंग संपवायची याची नोंद घ्या। टाइम झालाय 10:48 यावेळेचा पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय, पूर्णपणे फलंदाजाची फिरकी घेताना आपण पाहू शकाल। डॉट बॉलची समाप्ती मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये। सलग 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव टाकलेत। आज चौथा बॉल नजरे समोरून चेंडू मित्रांनो काढला जातोय, फलंदाजाकडे कोणत्याच प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये। डॉट बॉलची होतीये सांगता। तर सागर मित्रांनो सागर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूने काल अर्धशतकीय खेळी मात्र मैदानावरती साकारली, परंतु या मॅच मध्ये सलगचे 4 चेंडू तो निर्धाव खेळतोय। पुढचा बॉल पुन्हा एकदा तीच ऍक्शन तीच रिएक्शन, तोच गोलंदाज तोच फलंदाज तोच चेंडू आणि तोच इथे मात्र निर्णय मात्र येतोय भावेश उलवेकर द मॅन विथ अन गोल्डन आर्म। मित्रांनो पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळेल का भावेशच्या कारकिर्दीमध्ये? त्याने भरपूर मेडन ओव्हर केलेस, या RRW ट्रॉफी मध्ये पहिली मेडन टाकणारा गोलंदाज ठरेल का? आणि उत्तर आहे का यस। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो भावेश उलवेकर साठी झाल्या पाहिजेत। फर्स्ट मेडन ओव्हर ऑफ RRW स्पोर्ट्स मीट 2024। तो पहली मेडन ओवर हमें दिखाई दी है दोस्तों भावेश के माध्यम से। इस 2024 के इस सत्र में काफी शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इस मैदान के अंदर अपनी टीम के लिए। 4 ओवर के मुकाबले में 1 ओवर मेडन, यानी कि मुकाबला बचा 203 ओवरों का। चलो टाइम 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 इज मनी दोस्तों। आज के दिन में जो टाइम बचाएगा उसको ही टाइम बचाएगा। यस यस, वेळ वाचवाल तर वाचाल, वक्त बचाओगे तो तुम बचोगे। तो ये सभी हम 4 ओवरों का मैचेस खेल रहे हैं और अगर आपने अभी टाइम बचा है तो आगे हम 5 ओवर की मैच भी खेलेंगे। तर पुढचा बॉल इथे आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाज फुल टॉस आहे
श्रीकांत गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल ऑन साईडला मात्र वळवलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित आहे. जोपर्यंत चेंडूला उचलेल पुन्हा एकदा फेकेल तोपर्यंत आपण पाहिलं तर एक धाव मात्र पूर्ण. पहिली धाव इथे मात्र श्री गणेशा करणारी धाव मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. तो एक आधार कार्ड मिळालाय. जय मिसाळ, जय बबन मिसाळ, श्रेयस सोसाइटी सेक्टर 15. जय बबन मिसाळ, आपका आधार कार्ड लेके जाना है. ये आपे हमें मिला है. यावेळेस चेंडू हवेमध्ये फटका फसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. आर्यन्स आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण धाव वाचवण्याचं काम मात्र तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करतोय. तर यावेळेस डावखुराताचा फलंदाज मात्र मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. एक डावखुराताचा फलंदाज एक उजवाताचा फलंदाज आणि त्यामुळे मात्र प्रत्येक सिंगल नंतर प्रत्येक तिहेरी धावेनंतर तर या दरम्यान आपण पाहिलं तर मोटवानी साहेबांचं इथे मात्र शुभागमन होते. सन्माननीय श्री लक्ष्मणकांत मोटवानी साहेब त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. काय मित्रांनो, काय कमालीचा खेळ मात्र साई उदंडा संघ इथे मात्र करत असताना आपण बघू शकाल. भावेश उलवेकरने जी सुरुवात मात्र मिळून दिली आहे. तर चला BG2 संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक हाईट संघाचे संघनायक आपण टॉस साठी मात्र त्वरितच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. BG2 संघाचे संघनायक आणि सिद्धिविनायक हाईट संघाचे संघनायक या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल की आपण त्वरितच आयोजकांशी टॉस साठी संपर्क साधायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर फलंदाज स्ट्राईकला सागर आहेत, नॉन स्ट्राईकला डॉक्टर सागर आहेत. तर पुढचा बॉल इथे आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू मित्रांनो. धारदार गोलंदाजीची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. 7 चेंडू मात्र खेळलाय फलंदाज सागर. काल अर्धशतक ठोकलं होतं. 7 चेंडू खेळत 1 धावेचं योगदान मात्र आपल्या टीमला केवळ दिलं गेलंय. पुढचा बॉल मित्रांनो, आज मात्र बॅटला बॉल लागत नाहीयेत. आज स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्या प्रकारच्या काही गोष्टी ते मात्र होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जवळपास दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि केवळ 2 धावा मात्र धावफलकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार. खराब चेंडू आहे, खराब चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे आपण पाहिलं तर बॅट पंच आपला इशारा कळवायचा आहे आमच्यापर्यंत. इट्स विकेट. हिट विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये. तर आपण पाहिलं तर BG2 संघाचे संघनायक तर यावेळेस मात्र शेवटचा चेंडू होता इथे मैदानावरती आणि तिथे आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलला सिंगल येते. पंच हिट विकेट झाली त्या बॉलचा डिसिजन कळवायचा आम्हाला. वाईड प्लस विकेट. तर येस, थँक्यू. तर दरम्यान आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 4 धावा केवळ आणि केवळ आहेत धावफलकावरती. चांगली गोलंदाजी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये हा संघ मात्र करून दाखवण्याचं काम नक्कीच करतोय.
तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय अंकुश यांना. तर आपण पाहिलं तर हम देख सकते टॉस हो रहा है. अगली मैच BG2 बनाम सिद्धिविनायक हाइट्स दोनों टीम के दरमियान जितेंद्र सरों के शुभ हाथों से यहाँ पे टॉस किया जाएगा. 4 ओवर का मुकाबला होगा. तो यहाँ पे सर के शुभ हाथों से टॉस किया जा रहा है. टेल्स वाज द कॉल एंड टॉस जीता है यहाँ पे कैप्टन यूवी ने, BG2 की टीम ने. तो एक फोटो सेशन किया जा रहा है हमारे तो यस न्यूज फ्रॉम द सेंटर इज BG2 has won the toss and they will bowl first. तर वन शॉटचा इशारा मात्र पंच करतायत. पंचांशी तुम्ही वाद घालू शकत नाहीयेत. पंच मित्रांनो डोळ्यात तेल घालून ह्या मॅच कडे मात्र लक्ष देताना आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहे. त्यामुळे पंचांशी आपण कोणत्याच प्रकारचा वाद घालू नका ही विनंती असेल तुम्हा सर्वांना. तर यावेळेस आपण पाहिलं तर तर यावेळेस मैदानावरती डॉक्टर सागर आपण पाहिलं तर आउट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला झेल मैदानावरती मात्र पूर्ण केला जातोय. भावेश उल्वेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ मात्र मैदानावरती चांगली कामगिरी करताना नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. तर यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण अमित यांना जाताना पाहतोय. इन ॲट नंबर 4 अमित यांची वर्णी मात्र मैदानावरती लागतीये. या षटकातले चेंडू आपण पाहिले तर जवळपास 4 चेंडू झाले. टीमची धावसंख्या केवळ आणि केवळ 8 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येतोय. अंतिम क्षणाला चेंडू मात्र भूमीला दान झालाय. एकच धाव. एकापेक्षा जास्त इथे मात्र काय मिळणार नाहीये. एका धावेच्या बरोबरीने टीमची धावसंख्या मात्र पुन्हा एकदा थोडीशी पुढे सरकते. हलती राहते. आपण पाहिले तर जाऊन पोहोचतीये तब्बल 9 धावा धावपटलावरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र ताकदीचा वापर. इथे टायमिंग प्रॉपर आहे. बॉल जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार. बिग हिट, ह्यूज हिट, मायटी हिट, षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर मैदानावरती नक्कीच षटकार लगवला जातोय. खेळ समाप्त झालाय जवळपास 3 षटकांचा.
आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स आर ऑन द बोर्ड आफ्टर द एंड ऑफ 3 overs. नाव लास्ट ओव्हर बॉलर वी कॅन सी Sachin Borate. Sachin has been given the responsibility of the last over. Let's see how his balls. First delivery. It's missing leg. Umpire signals white. 1 run will be the added. तो अगली गेंद ऑन साइड पे मोड़ने की कोशिश. 1 रन. 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा दोस्तों यहाँ पे. टीम की रन संख्या में बढ़ोतरी. टीम की रन संख्या जाकर पहुंचेगी 17 रन स्कोर कार्ड के ऊपर. नेक्स्ट बॉल राइट आर्म ओव्हर द विकेट्स. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला मात्र भिरकावलंय. ऑफ साइडला भिरकावलंय. क्षेत्ररक्षक आर्यन उपस्थित आहे. फेकी खराब आहे आर्यनची आणि त्याचाच परिणाम मित्रांनो दुसरी धाव देखील इथे मात्र धावून मात्र पूर्ण केली जाते. या 2 धावांच्या मदतीने टीमच्या धावसंख्येमध्ये मात्र पडतीये वाढ. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचती 19 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 19 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू आहे. 1 धाव तर वेगाने पूर्ण केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र नसेल. डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये. भावेश शुल्वेकर. गोल्डन आर्म खरंच आहे मित्रांनो या खेळाडूचा. गोलंदाज असू द्या किंवा क्षेत्ररक्षण असू द्या. दिल ये जिद्दी आहे. दिल मांगे मोर. डीजे भोईर संजय. तर यावेळेस आणखीन एक विकेट. भावेश शुल्वेकर. श्रीकांत. काल श्रीकांतला चेंडू सापडत नव्हते. आज श्रीकांत मात्र चांगले झेल पूर्ण करतोय मैदानावरती. शेवटचे जवळपास चेंडू शिल्लक आहेत ते मात्र एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. द नेक्स्ट बॉल. खराब चेंडू परंतु चांगलं यष्टीरक्षण आपण मैदानावरती पाहतोय. टीमच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. टीमची धावसंख्या 22 धावा संपूर्ण पूर्वार्धातील. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. इथून एखादा षटकार आला तर अजून देखील एका सन्मानजनक स्थितीपर्यंत हा संघ मात्र नक्कीच पोहोचू शकतो. खराब गोलंदाजी पुन्हा एकदा मैदानावरती. व्हाईट बॉल. शेवटच्या चेंडूसाठी भरपूर धावा खर्च होताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल येत नाहीये. डॉट बॉलची होती समाप्ती. 4 षटकांचा खेळ होतोय. समाप्त धावफल करतोय. धावसंख्या लागली आहे 22 आणि 23 झालेले आहेत धावफल करतोय धावसंख्या. आणि विजयासाठी आपण पाहिलं तर
24 धावांची गरज आहे. चला फिल्डिंग सजवून घ्यायची आपण लवकरात लवकर विनंती असेल. आणि या मॅच मध्ये काय घडेल एका इनिंग साठी आपण जाऊयात नक्कीच शशांक सरांकडे. सायु दंड अपने बैट्समैन भेजिए जल्द से जल्द. अरियन शरण जल्दी से जल्दी अपनी फील्डिंग लगाए. 24 रन का टारगेट है. 24 बॉलों में 24 रन चाहिए. उमेश और साथ में उनके प्रतीक ओपनिंग साझेदारी आते हुए ग्राउंड में. अंपायर उमेश स्ट्राइक पे भी है और उमेश बॉलर भी है. सॉरी भावेश भावेश माय बैड. भावेश उल्वेकर और नॉन स्ट्राइक एंड पे प्रतीक और पहला ओवर लेके आते हुए उमेश. अंपायर जल्द से जल्द मैच स्टार्ट करेंगे. बीस मिनट का टाइम है अरियन शरण आपके पास इस मैच को समाप्त करने के लिए. सो जल्द से जल्द मैच स्टार्ट करें. 24 गेंदों में 24 रन का टारगेट है. और उमेश यहां पे ओवर की पहली गेंद लेके आते हुए स्ट्राइक पे हैं भावेश, जिन्होंने कल एक बहुत ही शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन दिखाया है इस ग्राउंड पे. और आते ही पहली बॉल को पुल कर दिया है. और क्या ये वन बाउंस ओवर द रोप. 4 रन. अगर इसी प्रकार से भावेश बैटिंग करेंगे तो ये मैच इसी ओवर में भी समाप्त हो सकता है. आर्यन शरण को बॉलिंग का बहुत ही अच्छा प्रदर्शन करना होगा, पर यहां मैं कहूंगा बहुत ही बुरी बॉलिंग. हाफ पिच बॉल और यहां पे भावेश ने बहुत ही जोर से पुल किया है. बॉल जाती हुई सीमा रेखा के पार षटकार के लिए. 2 गेंदे 10 रन. 2 गेंदों में 10 रन आ भी चुके हैं. 24 रन का टारगेट है. मात्र 14 रन और चाहिए जीतने के लिए. बॉलिंग करते हुए उमेश. पहला गुडलैंड बॉल, दूसरा शॉर्ट पिच बॉल, दोनों गेंदें सीमा रेखाओं के बाहर. और ये बहुत ही बढ़िया बॉल, डॉट बॉल, पहली डॉट बॉल. ओवर की चौथी बॉल और एक और बार हाफ पिच बॉल. एक और बार पुल किया है पर शॉर्ट ऑफ द फील्डर.
वन बाउंस इन द हैंड और बड़ी आसानी से एक सिंगल ले चुके हैं. सॉरी, डॉट बॉल, सिंगल लिया ही नहीं है. भावेश कह रहे हैं ये मैच अकेला मैं ही जिताऊंगा. प्रतीक आप बस खड़े रहिए नॉन स्ट्राइक एंड पे. और इसी के साथ मैं कहना चाहूंगा कि अगला मैच जो है BG2 और सिद्धि विनायक हाइट्स के बीच में, दोनों टीमें तैयार रहे. जैसे ही मैच खत्म होता है जल्द से जल्द आपको ग्राउंड में जाना है और मैच स्टार्ट करना है. और यहाँ पे एक और बार बॉल को खेल दिया डाउन द ग्राउंड मिड विकेट के रीजन पे और बड़े आसानी से 2 रन ले लिए हैं. और इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 12 रन. 4 गेंदें 12 रन हो भी चुके हैं. 12 रन. माय बैड, सॉरी. एक और बार पुल किया था बैकवर्ड रीजन में. सिंगल के साथ ओवर की समाप्ति. ओव्हरची समाप्ती. तेरह रन एक ओवर के बाद. मात्र 11 रन की जरूरत है 18 गेंदों में. और यहां पे गेंदबाजी करने आए हैं अशित. और भावेश स्ट्राइक पे है. क्या ये इस ओवर में मैच खत्म कर पाएंगे भावेश? वो ट्राई तो कर रहे हैं बड़े हिट लगाने के लिए पर कनेक्ट नहीं कर पा रहे हैं. और फुल बॉल, प्ले एंड मिस, वाइड बॉल. अंपायर का इशारा वाइड बॉल. और इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 14 रन. और एक और बार प्ले और एक और बार मिस. क्या रन आउट का चांस है? नहीं, कीपर ने मिस कर दी बॉल. लेग बाइस के स्वरूप में 1 रन जुड़ता हुआ टीम के खाते में. और इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 15 रन. और काफी टाइम के बाद स्ट्राइक मिली है प्रतीक को. और खेला है मिड विकेट के रीजन पे जहां पे सागर तैनात है. और एक सिंगल के साथ अगली गेंद. भावेश जी 2 बड़े हिट लगाइए और मैच को खत्म कीजिए. एक और बार हेलीकॉप्टर शॉट डाउन द ग्राउंड वेकेंट रीजन में गया है और बड़े आसानी से 2 रन प्राप्त कर लिए हैं. और इसी के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 18 रन. और एक और बार फुल गेंद थी. एक और बार शॉट लगाने की कोशिश. तो 12 कनेक्ट नहीं कर पाए. डाउन द ग्राउंड सागर के हाथ में 1 रन. और टीमों को मैं बताना चाहूंगा कि जिस भी टीम का रन रेट सबसे ज्यादा रहेगा वो डायरेक्टली सेमीफाइनल के लिए क्वालिफाई कर लेंगे. टॉप 2 टीम्स. एक और बार यहां पे फुल बॉल. बड़ी अच्छी बॉलिंग का प्रदर्शन किया आसित ने. एक बॉल 5 गेंदों में मात्र 6 रन दिए उन्होंने. ऐसा ही एक पहला ओवर होता और ये हाफ पिच बॉल और इसके घुमा दिया और डायरेक्ट सीमा रेखा के बाहर. और इसी के साथ मैच समाप्त. फिनिश इट इन स्टाइल. मैन ऑफ द मैच भावेश उल्वेकर फॉर देयर ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मेंस एंड बैटिंग परफॉर्मेंस. उन्होंने इस मैच में फर्स्ट इनिंग में मेडन ओवर डाला है. पहला मेडन ओवर इस टूर्नामेंट का. तो भावेश उल्वेकर आप प्लीज कमेंट्री बॉक्स में आइए और अपना प्लेयर ऑफ द मैच अवार्ड लेके